मुरुड तालुक्यातील मौजे कोलमांडला येथील कांदळवन क्षेत्र आणि मडप्लॉटवर अनधिकृतपणे भराव करून पर्यावरणाची हानी केल्याचा गंभीर प्रकार उपग्रह नकाशांच्या पडताळणीत उघड झाला आहे। या प्रकरणी गौरव सत्यपाल जैन यांच्याविरुद्ध भारतीय पर्यावरण अधिनियम 1986 अंतर्गत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या प्रकरणी शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी बोर्ली तालुका मुरुड तुषार लक्ष्मण काकडे वय 39 यांनी फिर्याद दिली आहे। वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन कक्ष अलिबाग यांनी केलेली स्थळ पाहणी पंचनामा आणि सादर केलेल्या अहवालाच्या आधारे उपविभागीय अधिकारी अलिबाग यांनी संबंधित प्रकरणात FIR नोंदवण्याचे आदेश दिले होते। तपासादरम्यान मौजे कोलमांडला येथील गट क्रमांक 59 61 65 95 100 101 103 104 105 106 आणि 107 या जमिनींची पडताळणी करण्यात आली। यासाठी गुगल इमेज MRSSC 2005 तसे IIST 2018 या उपग्रहाधारित कांदळवन नकाशांचा आधार घेण्यात आला। या तुलनात्मक पाहणीत गट क्रमांक 65 95 100 101 आणि 105 मधील कांदळवन क्षेत्रावर भराव झाल्यामुळे तेथील कांदळवनाचा ऱ्हास झाल्याचे निदर्शनास आले। तसेच गट क्रमांक 103 104 105 आणि 107 मधील मड प्लॉटवरही मोठ्या प्रमाणात भराव झाल्याचे स्पष्ट झाले। कांदळवन हे किनारी परिसंस्थेचे संरक्षण करणारे नैसर्गिक कवच मानले जाते। समुद्र किनाऱ्याची धूप रोखणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे तसेच मत्स्य संपदेला पोषक अधिवास उपलब्ध करून देण्यात कांदळवनाची महत्त्वाची भूमिका असते। त्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये अनधिकृत भराव करून पर्यावरणाची हानी करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो। या प्रकरणी भारतीय पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 3(1) व 15 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तपासादरम्यान भरावाची व्याप्ती, त्यातून झालेली पर्यावरणीय हानी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींची भूमिका यांचा सखोल तपास केला जात असून तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, राईट।